गुड मॉर्निंग महाराष्ट्र. नमस्कार, सुप्रभात. मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया मुंबईतल्या बातमीनं, कारण मुंबईसह उपनगरात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पहाटेपासून अनेक भागांमध्ये देखील पावसानं दमदार हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून कधी रिमझिम तर कधी जोरदार पावसाचं प्रमाण होतं, मात्र आज पावसाचा जोर काहीसा जास्त दिसून येतोय. ठाणे आणि नवी मुंबई या दोन्ही ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. मुंबई, ठाणे, पालघरला आज येलो अलर्ट देण्यात आलाय, तर रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. दरम्यान या मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका बसलाय. पीक अवरमध्ये मध्य रेल्वेच्या गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावतायत, तर हार्बर मार्गावरची रेल्वे 5 ते 10 मिनिटं उशिरानं धावतीये. पश्चिम रेल्वेची वाहतूक सध्या सुरळीत असल्याची माहिती आहे. 4 दृश्य आपण पाहतोय. मुसळधार पावसामुळे हिंदमाता परिसर, किंग सर्कलमध्ये पाणी साचलेलं आहे. माटुंग्यातील 5 गार्डन चौकात पाणी साचलंय, तर कुर्ल्यामध्ये रेल्वे रुळांवर पाणी साचलेलं आहे. परिणामी मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं सुरू आहे. ईशान देशमुख आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. ईशान, पावसाची पुन्हा दमदार हजेरी मुंबई आणि उपनगरांमध्ये पाहायला मिळतेय. कसा परिणाम झालाय जनजीवनावर आणि काय अपडेट्स आहेत पावसाचे? प्रज्ञा, काल मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. कुठेतरी हवामान खात्याने हे सर्व वर्तवलं होतं. सध्या मी आहे माटुंगा परिसरामध्ये. 5 गार्डन जो महत्त्वाचा भाग आहे माटुंग्यामधला त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी आपण बघतो संपूर्णपणे नदीचं स्वरूप सध्या या 5 गार्डन चौकाला आलं आहे. आपण बघू शकतो कशा प्रकारे आता नागरिक हे प्रवास करत आहेत. अर्धी गाडी पाण्याखाली जाईल एवढं पाणी सध्या या माटुंगाच्या 5 गार्डन परिसरामध्ये आहेत. महानगरपालिकेकडून इकडे जेवढे देखील चेंबर्स होते, ज्या ठिकाणून पाणी जातं ते आता ओपन करण्यात आले आहेत. त्या ठिकाणून आता पाण्याचा कशा प्रकारे निचरा होईल यासाठी आता महानगरपालिका प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर जे सक्शन मशीन असतात महानगरपालिकेचे, त्यांनी आता पाणी काढण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात येत आहे. पण कुठेतरी आपण पाहिलं असेल तर सध्या मुंबईची जी परिस्थिती पाहिली तर अनेक सखल भागांमध्ये पाणी हे साचलं आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. आज सोमवार आहे, आठवड्याचा पहिला दिवस आहे. त्यामुळे चाकरमानी असतील, मुंबईकर असतील, त्यांना कार्यालयामध्ये जाताना अडचण होत आहे. त्याचबरोबर शाळांना देखील जी मुलं जात आहेत त्यांना देखील अडचण होत आहे. या पाण्यामधून त्यांना प्रवास करावा लागत आहे. त्याचबरोबर लोकल सेवा आपण पाहिलं असेल तर हार्बरची सेवा ही 5 ते 10 मिनिटं उशिराने आहे. म्हणजे एकूणच काल रात्रीपासून जो पाऊस मुंबई आणि उपनगरांमध्ये बरसलेला आहे त्याचा जनजीवनावर मोठा परिणाम होतोय. पाणी साचलंय, रेल्वे वाहतुकीवर परिणाम आहे. ईशान, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि मोनोरेलला प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. तांत्रिक कारणामुळे मुंबईतली मोनोरेल बंद करण्यात आली आहे. बंद पडलेल्या मोनोमधून प्रवाशांना बाहेर काढले.